पेरूच्या पानांमध्ये फक्त 2 गोष्टी मिसळल्या आणि ते सिरम मी केसांवरती वापरायला सुरुवात केली आणि विश्वास ठेवा, फक्त 1 ते 2 महिन्यांमध्येच माझी केस गळतीची समस्या पूर्णपणे कमी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर मला देखील खूप जास्त प्रमाणामध्ये हेअरफॉल होत होता आणि त्यासोबतच केस देखील खूप जास्त पातळ झालेले होते. पण आज मी सांगितलेलं सिरम मी फक्त 2 महिन्यांसाठी केसांवरती वापरून बघितलं आणि त्यानंतर माझी केस गळती जवळजवळ 90% कमी झाली. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता सध्या माझे केस किती जास्त सिल्की, स्मूथ आणि लांब दिसत आहेत. तुम्हाला देखील माझ्यासारखेच लांब, सडक, सिल्की आणि स्मूथ केस हवे असतील तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज मी सांगितलेली रेमेडी स्टेप बाय स्टेप फॉलो करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच हेल्पफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. बघा, आपली आजची ही पॉवरफुल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पेरूच्या पानांचा वापर करायचा आहे आणि जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये फ्रेश अशी पेरूची पानं तुम्हाला भेटतील तेवढी फ्रेश पानं घ्या. पण इथे मी थोडंसं सिटीमध्ये राहते त्यामुळे मला पेरूची पानं लगेचच अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे मी काय करते, 1 ते 2 आठवड्यांसाठी पुरतील अशी पेरूची पानं विकत आणते आणि त्यानंतर स्टोअर करून ठेवते. जर तुम्हाला फ्रेश भेटली तर तुम्ही फ्रेश पानांचा वापर देखील नक्कीच करू शकता किंवा मग पेरूच्या पानांपासून तुम्ही पावडर रेडी करू शकता आणि ती देखील स्टोअर करून ठेवू शकता. बघा, पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि सोबतच व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणावरती असतात आणि असं नाही की फक्त पेरूची पानं केसांवरती अप्लाय केल्यानंतर तुमची केस गळती बंद होईल. तर पेरूच्या पानांमध्ये आणखी 2 ते 3 गोष्टी आपल्याला ऍड करायच्या आहेत आणि त्यानंतर जे काही सिरम रेडी होईल ते केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पेरूची पानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्या किंवा मग हाताने देखील तुम्ही मोडून घेऊ शकता. बघा, इथे तुम्ही बघू शकता साधारणतः 1 मूठभर एवढी पेरूची पानं मी घेतलेली आहेत आणि त्यानंतर दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि ती म्हणजे ताजी अशी कोरफड. बघा, मी माझ्या घरामध्ये खूप सारी कोरफड लावली आहे. जर तुमच्याकडे एखादं कोरफडीचं झाड नसेल तर तुम्ही देखील एखाद्या कुंडीमध्ये कोरफडीचं झाड नक्की लावा, कारण हे आपल्या केसांवरती एखाद्या वरदानासारखं काम करतं. जर तुमचं स्कॅल्प आणि सोबतच तुमचे केस खूप जास्त ड्राय झालेले असतील, की स्कॅल्पमध्ये कोंडा वगैरे झालेला असेल, तर कोरफड कोंडा कमी करण्यासाठी आणि स्कॅल्प अगदी क्लीन करण्यासाठी सोबतच केस अगदी मुलायम करण्यासाठी तुम्हाला मदत करत असते. जर तुम्ही कोरफडीचा सलग 2 ते 3 वेळा केसांवरती वापर केला तर त्यानंतर तुम्हाला मार्केटमधील महागडं असं कंडिशनर वापरण्याची देखील अजिबात गरज लागणार नाहीये. बघा, यासाठी तुम्हाला काय करायचंय, साधारणतः एक मोठं असं कोरफडीचं पान घ्यायचं आणि त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं. आणि बघा, बऱ्याच वेळा काय होतं, कोरफडीचा वापर आपण केसांवरती आणि स्किनवरती केल्यानंतर खाज येते किंवा मग इचिंगची वगैरे समस्या जाणवत असते. तर हे कशामुळे होतं, जेव्हा आपण कोरफडीचं पान तोडतो तेव्हा त्याच्यामधून एक पिवळसर असा पदार्थ बाहेर पडतो आणि तो पदार्थ जर तुमच्या केसांवरती आणि स्किनवरती तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला इचिंगची समस्या जाणवू शकते आणि हा पिवळा पदार्थ तुमच्या स्किनसाठी आणि केसांसाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, कोरफड तोडल्याच्या नंतर अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि त्यानंतरच आपल्या केसांवरती अप्लाय करायची. बघा, आता इथे पुढचा घटक तुम्हाला दिसत असेल, मी कांदा घेतलाय. लक्षात ठेवा, तुम्हाला लाल रंगाचा कांदा घ्यायचा आहे. पांढऱ्या रंगाच्या कांद्याचा वापर आपल्या या रेमेडीसाठी अजिबात करू नका, कारण बघा, लाल रंगाच्या कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि त्यासोबतच भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. जर तुम्हाला टक्कल पडण्याची समस्या जाणवत असेल किंवा मग केसांमध्ये छोटे छोटे पॅचेस वगैरे जाणवत असतील तर तुम्ही कांद्याचा रस केसांवरती नक्की अप्लाय करा, कारण कांद्याच्या रसामुळे टक्कल पडलेल्या जागेवरती देखील छोटे छोटे बेबी हेअर्स यायला सुरुवात होते. जर तुम्हाला कांद्याचा वास सहन होत नसेल तर तुम्ही कांद्याचं तेल बनवून देखील नक्की वापरू शकता, कारण त्याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्याला आपल्या केसांवरती भेटत असतात. तुम्ही इथं बघू शकता, मी साधारणतः मूठभर पेरूची पानं, 1 कोरफडीचं पान आणि अर्धा कांदा घेतलेला आहे. आता रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इथं एक जाड बुडाचं आणि स्टीलचं भांडं घ्यायचंय. जर तुमच्याकडे लोखंडाचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही नक्की घेऊ शकता, फक्त ॲल्युमिनियमचं भांडं अजिबात घेऊ नका. आता आपण जे काही घटक घेतलेले आहेत ते सगळे घटक स्टीलच्या भांड्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि बघा, मी सांगितलेल्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या रेमेडीमध्ये वापरायच्या आहेत. बाय चान्स जर एखाद्या व्यक्तीला यामधील कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर तुम्ही ती स्किप करू शकता किंवा मग मला कमेंटमध्ये विचारा, त्याऐवजी मी कोणत्या गोष्टीचा वापर करायचा हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल. बघा, सगळ्या गोष्टी इथे ऍड करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर जर तुमच्याकडे 1 किंवा 2 जास्वंदाची फुलं असतील ना तर ती देखील याच्यामध्ये ऍड करा, कारण जास्वंदाच्या
गुलाबाच्या फुलांमध्ये अॅमिनो ॲसिड्स आणि सोबतच व्हिटॅमिन सी भरपूर असतं. यामुळे तुमची प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या कमी होते आणि त्यासोबतच केसांमध्ये जर फाटे वगैरे फुटलेले असतील ना, तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आता बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला साधारणतः अर्धा ते 1 ग्लास म्हणजे साधारणतः 100 ml एवढं फिल्टर केलेलं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे फिल्टर केलेलं पाणी नसेल तर काळजी करू नका. जे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता त्या पाण्याचा वापर देखील केसांसाठी नक्कीच करू शकता. फक्त बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर अजिबात करू नका. कारण तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल की बोरिंगच्या पाण्यामुळे आपले केस खूप जास्त चिकट होतात आणि केस अगदी रफ आणि ड्राय व्हायला देखील सुरुवात होत असते. बघा, आता आपल्याला सगळ्या काही गोष्टी गॅसवरती ठेवायच्या आहेत आणि गॅसवरती ठेवल्यानंतर स्टार्टिंगला तुम्हाला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे आणि जेव्हा तुमच्या पाण्याला उकळी यायला सुरुवात होईल तेव्हा गॅसची फ्लेम तुम्हाला लो करायची आहे किंवा मग एकदम मीडियम केली तरी देखील चालेल. आता ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत असते, कारण बघा बऱ्याच वेळा काय होतं, आपण चुकीच्या पद्धतीने टोनर किंवा मग सिरम रेडी करतो आणि तसंच केसांवरती अप्लाय करतो. मग त्याचे काहीच रिझल्ट आपल्याला केसांवरती जाणवत नाही आणि त्यानंतर तुम्हीच मग मला कमेंटमध्ये येऊन सांगता की ताई आम्हाला काहीच रिझल्ट भेटले नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून तो शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आणि मी सांगितली प्रत्येक गोष्ट फॉलो करायची. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला 100 नाही तर 101% तुमच्या केसांवरती रिझल्ट मिळणार आहे. बघा, तुम्ही इथं बघू शकता आपल्या पाण्याला व्यवस्थित असं बॉईल यायला सुरुवात झाली आहे आणि साधारणतः 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला हे सगळं काही पाणी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचे. जेणेकरून काय होईल, आपण ज्या काही गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेत त्यामधील जी काही नैसर्गिक पोषक तत्व आहेत ती सगळी काही आपल्या पाण्यामध्ये मिक्स होतील. आणि बघा, बऱ्याच वेळा मला कमेंट्स येतात की ताई थोडंसं फास्ट सांगत जा किंवा मग व्हिडिओमध्ये थोडंसं कमी बोलत जा. तर बघा, बोलणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण जर मी तुम्हाला सांगितलंच नाही की या सिरमचे तुमच्या केसांना कोणकोणते फायदे होणार आहेत आणि हे कशामुळे तुम्हाला केसांवरती वापरायचं, तर तुम्ही ते वापरणारच नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, माहिती सांगणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या केसांसाठी अगदी 5 ते 10 मिनिटं तर नक्कीच देऊ शकता. बघा, इथे बघू शकता आपलं जे काही सिरम आहे ते जवळजवळ 90% रेडी झालंय आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, गॅसची फ्लेम बंद करायची आणि जर तुमच्याकडे थोडाफार टाइम असेल तर हे सिरम तुम्ही झाकून असंच थंड करण्यासाठी ठेवून देऊ शकता किंवा मग माझ्याप्रमाणे तुम्ही सिरम गरम असताना गाळून घेतलं तरी देखील चालेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सिरम पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच आपल्या केसांवरती अप्लाय करायचं. कारण बघा, जेव्हा आपण गरम गोष्टींचा वापर आपल्या केसांवरती करत असतो तेव्हा आपले केस खूप जास्त प्रमाणावरती ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि त्यासोबतच केसांना स्प्लिट एंडची समस्या देखील जाणवायला लागते. त्यामुळे लक्षात ठेवायची, कोणतीच गरम गोष्ट केसांवरती अजिबात अप्लाय करायची नाही. आता तुम्ही इथं बघू शकता अगदी 100% आयुर्वेदिक असं सिरम आपलं रेडी झाले आणि हे सिरम जर तुम्ही आठवड्यातून फक्त 2 वेळा केसांवरती अप्लाय केलं तर तुमची कोंड्याची समस्या कमी होणार आहे, केस गळतीची समस्या कमी होणार आहे. त्यासोबतच जर तुम्हाला पांढऱ्या केसांची किंवा मग प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या असेल तर ती देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आता बघा, आपल्याला या सिरममध्ये आणखी एक महत्त्वाची अशी गोष्ट ॲड करायची आहे आणि ती म्हणजे व्हिटॅमिन ईचं ऑइल. जर तुमच्याकडे ऑइलची बॉटल असेल तर तुम्ही ती देखील नक्की वापरू शकता किंवा मग माझ्याप्रमाणे तुम्ही मेडिकलमधून व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल आणू शकता आणि त्यामध्ये ऑइल देखील आपल्या या सिरममध्ये नक्कीच वापरू शकता. बघा, व्हिटॅमिन ई ही आपल्या केसांना अगदी सिल्की, स्मूथ आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करत असते. जर तुमच्याकडे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही बदामाचं तेल म्हणजेच आल्मंड ऑइलचा वापर देखील नक्कीच करू शकता. बघा, कॅप्सूल ॲड केल्याच्या नंतर 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की हे सिरम केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, हे रेडी झालेलं सिरम तुम्हाला केसांवरती अप्लाय करताना एखाद्या स्प्रे बॉटलचा वापर करायचा आहे, कारण स्प्रे बॉटलने जेव्हा आपण सिरम केसांवरती अप्लाय करतो तेव्हा ते सगळीकडे व्यवस्थित अप्लाय होतं आणि जेवढ्या चांगल्या प्रकारे सिरम तुम्ही अप्लाय कराल तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती पाहायला मिळणार आहे. अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 4 ते 5 मिनिटांसाठी तुम्हाला हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर कमीत कमी 2 तासांसाठी हे सिरम केसांवरती तसंच राहू द्यायचं आणि 2 तासानंतर तुम्ही अगदी माइल्ड शॅम्पूने म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पूने हेअर वॉश करू शकता. चला तर मग नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये इथेच थांबा.